मागील काही दिवसांपासून केंद्रीय संसदीय हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सोमवारी या अधिवेशनाच्या दिवशी आमदार प्रणिती शिंदे यांनी संसदीय सभागृहात सोलापूर शहराच्या पाणी प्रश्नावर मराठीतून आपला प्रश्न उपस्थित करत संबंधित मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. निवडणुका आल्या की सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सोलापूरकरांना मोठमोठी आश्वासने दिली जातात. जेव्हा जेव्हा पंतप्रधान सोलापूर दौऱ्यावर आले तेव्हा सोलापूर शहरात टेक्स्टाईल पार्क उभारले जाईल असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? दररोज पाणी पुरवठा करू असे आश्वासन देणारे नेते सत्ता आल्यानंतर गप्प बसतात. मागील अनेक वर्षांपासून दुहेरी पाईपलाईनचे काम चालू आहे, पण जमिनीचे हस्तांतरण अद्याप झालेले नाही, म्हणून काम रखडले आहे. केंद्राने राज्याच्या संबंधित मंत्र्यांनी एकत्रित बसून तोडगा काढावा असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी संबंधित केंद्रीय मंत्र्यांचे सोलापूरच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. माझ्या मतदारसंघात गेले काही वर्षापासून समांतर जलवाहिनीचं काम प्रलंबित आहे. सोलापूर शहराला अजूनही 5-6 दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि म्हणून हे काम आमचे नितीन गडकरी जी असतील, मुख्यमंत्री असतील, दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी बसून, कारण का तिकडे भूसंपादनचे खूप विषय आहेत, शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन मिळत नाही आहे, म्हणून ह्या समांतर जलवाहिनीचं काम अजूनही रखडलं आहे, जी NTPCनी आम्हाला काही वर्षापूर्वी दिलेली. पण ते काम रखडलं असल्यामुळे अजूनही सोलापूर शहराला पाणी असून सुद्धा, उजनी डॅम भरला असून सुद्धा 5-6 दिवसातून एकदा पाणी मिळतं. आणि म्हणून लवकरात लवकर स्टेट गव्हर्नमेंट आणि NHAIच्या मिनिस्टरनी एकत्र बसून हा तोडगा काढून हा समांतर जलवाहिनीचं काम, जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा मोठे मोठे प्रॉमिसेस केले जातात, पण अजूनही ते काम झालं नाही. आमच्या लोकांना वंचित राहायला लागतं. तसंच सोलापूर शहराच्या आजूबाजूला जी गावं आहेत, बीबीदार, अकोले काठी, सावळेश्वर, कारंबा, इथे दूषित पाणी एका तलावात सोडलं जातं MIDC चिंचोळीकडून, आणि म्हणून त्या गावांना बोर जरी मारला तरी त्याच्यातून दूषित पाणी येतं. ते पिकं उगवू शकत नाही, सगळ्या जमिनी खराब झाल्यात. ह्याच्यात पण लवकरात लवकर सेंट्रल गव्हर्नमेंटनी तोडगा काढायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा तिथे पंतप्रधान येतात तेव्हा टेक्स्टाईल पार्कची आम्ही मागणी केली आहे एवढ्या वर्षापासून. अजूनही सोलापूरला कोणत्याही प्रकारचं टेक्स्टाईल पार्क मिळालं नाही आहे. त्यासाठी मी आज इथे उभी आहे.